रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला विद्येने सर्व काही मिळते. विद्या किती महत्त्वाची आहे, विद्येचे महत्त्व किती मोठं आहे. अपरंपार विद्येचं महत्त्व आहे. वेदोपनिषदांपासून आत्तापर्यंत हे सगळं जे उत्कर्ष होत गेलेले आहेत, मग तो भौतिक असेल आध्यात्मिक असेल, हे सगळे उत्कर्ष केवळ आणि केवळ विद्येमुळे झालेले आहेत. आणि म्हणून विद्येला दुसरा पर्याय नाही. विद्येने अविद्या जाते, अविद्येमुळे सगळं अज्ञान जातं, असा मुख्य सिद्धांत आहे. तेव्हा यावर जे दोन अत्यंत महत्त्वाचे सुभाषित आहेत ते आपणाला आज ऐकवणार आहे. ऐका. विद्या ददाति विनयम विनयाद याति पात्रताम पात्रत्वात् धनमाप्नोति धनात् धर्मम ततः सुखम. श्लोककार असं म्हणतात, विद्या ददाति विनयम. विद्या नम्रता देते. जसं झाडाला फळं आली की त्याच्या फांद्या त्या फळाच्या भाराने अशा नत होतात, नम्रता येते. विद्या ददाति विनयम. तसं ज्ञानी माणसं खूप ज्ञान झाले ना की ते नम्र होतात. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. नम्रता विद्येनेच येऊ शकते. ज्यांच्याकडे विद्या नाही ते उद्धट असतात. आणि म्हणून पहिल्याच ह्याच्यामध्ये म्हटलं आहे, विद्या ददाति विनयम. आणि विनयामुळे काय होतं? विनयाद याती पात्रताम. नम्र माणूस पात्र आहे, विद्वान आहे असं अनुमान काढता येतं. आणि ते अनुमान 99% बरोबर असतं. पात्रत्वात् धनमाप्नोति. जे पात्र लोक आहेत त्यांनाच धनाची प्राप्ती होते, त्यांच्याच नोकऱ्या टिकून राहतात आणि त्यांनाच धन मिळू शकतं. कारण विद्या आहे त्याच्याजवळ, नम्रता आहे आणि पात्रता आहे. पात्रत्वात् धनमाप्नोति. आणि धनात् धर्मम. धन असलं तर आपण धर्म करू शकतो, दुसऱ्याला मदत करू शकतो. आणि ततः सुखम. आणि जर धर्म केला, आपण पुण्य केलं तरच आपणाला सुखाची प्राप्ती होईल, असा या श्लोकाचा अर्थ आहे. आणखीन एक महत्त्वाचा असा श्लोक आहे त्याला जोडून, की विद्या आणखीन काय देते माणसाला? ती मातेव रक्षती. आईसारखं रक्षण करते. विद्वान असला माणूस, विद्या असेल तरच तो प्रवासामध्ये जातो, बाहेर पडला तरी तो सुरक्षित घरी येतो, त्याला सर्व ज्ञान असतं ना. आणि विद्या जर नसेल, ज्ञान जर नसेल, रस्त्याने कसं चालायचं ज्ञान नसेल तर ॲक्सिडेंट होणार ना. चुकीच्या दिशेने जाणार, गाड्या येणार, त्याला कळणार नाही. तेव्हा मातेव रक्षती. आईप्रमाणे विद्या माणसाचं रक्षण करते. पिते व हिते भुंक्ते. वडिलासारखं हितावर आपलं नियुक्त करते, म्हणजे त्याला हित समजतं. वडील जसा हित सांगतो मुलाला, तसं विद्येमुळे हित कळतं. कांते व चाभिरक्षती. आणि पत्नीप्रमाणे ती विद्या आपलं संरक्षण करते. अपनियती दुःखम. आणि दुःख नाहीसं करते. आणखीन काय करते? कीर्तींच दिक्षु वितनोती. आणि आपली कीर्ती 10 दिशाला पसरवते. तनोती लक्ष्मीम. आणि लक्ष्मीची प्राप्ती होते. किम किम न साधयती कल्पलतेव विद्या. काय काय विद्या आपल्याला साध्य करून देत नाही. कल्पलतेव. कल्पलता. कल्प म्हणजे कल्पवृक्ष नावाचा एक वृक्ष आहे, तो सगळ्या साहित्यामध्ये येतो पहा. आणि तो स्वर्गात आहे असं म्हणतात. पण आता स्वर्गात मी काय गेलो नाही, आणि स्वर्गात जायचं म्हणजे मेल्याशिवाय काय जाता येत नाही. तेव्हा मेलेले लोक काय परत सांगायला आले नाहीत की मी कल्पवृक्षाखाली बसलो होतो आणि तिथे असा अमुक ठिकाणी अमुक लोकेशनमध्ये तो कल्पवृक्ष आहे. पण कल्पवृक्षाची कल्पना अशी आहे, कल्पवृक्षाखाली फळे येती मागितली. त्याच्या खाली बसलं ना की मागाल ते फळं प्राप्त होतात त्याला, असा तो कल्पवृक्ष आहे. पण सुभाषितकाराने कल्पवृक्ष म्हणण्याच्या ऐवजी लता म्हणलं, वेली. कल्पवृक्षाच्या वेली खाली माणूस एकदा बसला की तो जे म्हणेल ते प्राप्त होतं. कल्पवृक्षाची म्हणता वेली म्हटले, म्हणजे विद्या ही कल्पलता आहे. म्हणजे कल्पवृक्ष असा देतो तसं प्रत्येक गोष्ट विद्या आपणाला देऊ शकते. किम किम न साधयते कल्पलते व विद्या.
अतः विद्यापरो भव. म्हणून बाबा हो, विद्या पर व्हा म्हणजे विद्या तत्पर व्हा. विद्वान सर्वत्र पूज्यते असं म्हटलेलं आहे. स्वामी विवेकानंद जागतिक धर्म परिषद गाजवली, जगात त्यांची भाषणं झाली आणि जगात त्यांचं नाव झालं, आज आहे. आणि कित्येक पुढे चंद्र यावत चंद्र दिवा करव, स्वामी विवेकानंद मरणार नाही आहेत. भगवान शंकराचार्य घ्या, ते कधी नाश पावणार नाही आहेत. अनेक जे जे विद्वान झाले की त्यांचे लग्न झाले का नाही, त्यांनी संसार थाटवलं का नाही माहिती नाही, पण ज्यांचे ज्यांचे राजे महाराज झाले ते बर्बाद झाले, पण हे मात्र अजरामर झाले. ज्ञानेश्वर माऊली घ्या, तुकाराम महाराज घ्या, घरोघर त्यांचं ज्ञान आणि त्यांची विद्या गेलेली आहे आणि ते ऐकून वाचून माणसं आनंदी होतात, तरतात. विद्यया अमृतमश्नुते असं वेदांतमध्ये आलेलं आहे. विद्येने अमृतमश्नुते म्हणजे अमृतत्व विद्येमुळे मिळतं. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. ज्ञानासारखी पवित्र दुसरी वस्तू कुठेही नाही. ज्ञानादेव तु कैवल्यम अशी श्रुती आहे. ज्ञानामुळेच केवलता म्हणजे कैवल्य प्राप्त होतं, म्हणजे मनुष्य मुक्त होतो. ज्ञानेन मुक्तिर्न तुमुंडनेन, भगवान शंकराचार्य म्हणतात ज्ञानानेच मनुष्य दुःखमुक्त होऊ शकतो. म्हणून ज्ञानपरो भव विद्वानो भव हा या विषयाचा, हा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे की माणसाने विद्या हस्तगत करा, विद्या शिका, मुलांना शिकवा आणि आपणही शिका. आणि विद्याच आपणाला या भवदुःखातून तारून नेऊ शकते. मग ती व्यावहारिक विद्या असो का पारमार्थिक असो, पण विद्या ही असलीच पाहिजे. विद्येशिवाय पर्याय नाही. सज्जनो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत रहा, वाटीत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.